नमस्कार. तर मी काल एक व्हिडिओ अपलोड केला होता की लग्नाच्या सोन्याची बचत करावी तरी कशी. तर मला बऱ्याच जणांची डीएम आले, मेसेज आले, आपल्या मित्रपरिवारांचे डीएम आले की शेट आम्ही 1 महिना करतो, 2 महिना करतो, 3 महिना करतो आणि चौथ्या दिवशी ते राहून जातं. ते काहीतरी कारणास्तव ते राहून जातं, ते आम्ही खर्चून मोकळे होतो. तर याच्यामध्ये कंटिन्युटी ठेवण्यासाठी तुम्हाला मी एक उपाय सांगतो. तुम्ही ज्यावेळेस 1 महिना झाला 1 ग्रॅम सोनं बाजूला पडलं, 2 महिना झाला 2 ग्रॅम सोनं बाजूला पडलं, 3 महिना झाला 3 ग्रॅम सोनं बाजूला पडलं, तर तुम्ही डोक्यात काय घेता? 1 ग्रॅम पडलं, 2 ग्रॅम पडलं, 3 ग्रॅम सोनं बाजूला पडलं. किती ग्रॅम सोनं पडलं बाजूला हे डोक्यात घ्यायचं नाही. त्याची व्हॅल्यू डोक्यात घ्यायची. एक ग्रॅम झालं 10,000 पडले, 2 ग्रॅम झालं 20,000 पडले. हे माणसाच्या डोक्यात सायकोलॉजी असते. माणसाची सायकोलॉजी कशी असते? 10,000 बाजूला पडले, पुढच्या महिन्यात 30,000 कशी होतील हे माणूस डोक्यात घेतो. लक्षात आलं? तर 10,000 पडले, 20,000 पडले, 30,000 पडले, 40,000 पडले, ही आकडा मोठा, डोक्यात आकडा मोठा आल्याच्या नंतर माणसाला अजून उत्साह येतो की आपण पुढच्या महिन्यात ₹1,00,000 कसे होतील, त्याच्या पुढच्या महिन्यात 1,50,000 कसे होतील. असं करता करता माणसाची बचत होते. धन्यवाद.